नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर। एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। समाजात अशा अनेक संस्था असतात, व्यक्ती असतात ज्या समाजाच्या, राज्याच्या, देशाच्या प्रगतीत मोठं योगदान देत असतात। अशाच घटकांचा कौतुक सोहळा एबीपी माझानं आयोजित केलाय आणि त्यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं। त्याच रत्नांची गौरव गाथा आज आपण पाहणार आहोत। वळूयात आपल्या पहिल्या रत्नाकडे। गोष्ट आहे आईपणाची। ज्यांच्या नशिबी हे मातृत्व येऊ शकत नाही त्यांच्यासाठी वरदान ठरणाऱ्या श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची। पाहूयात अत्यंत माफक दरात अत्याधुनिक उपचार गरजूंपर्यंत पोहोचवणाऱ्या श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची गौरव गाथा। मातृत्व अर्थात आई होण्याचा निखळ आनंद हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार असतो आणि या भावनेपासून किंवा अपत्यप्राप्तीच्या सुखापासून कुठली स्त्री वंचित राहू नये यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यासाठी शहरांची आणि पैशाची मर्यादा येऊ नये ही दृष्टी ठेवून आम्ही श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची बारामती येथे स्थापना केली। सर्वसामान्यांना टेस्ट ट्यूब बेबी सारखा उपचार तेही जागतिक दर्जाची सुविधा देऊन उपलब्ध व्हावा ही यामागची भूमिका होती। बघता बघता बारामती, सातारा, इंदापूर, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून या सेंटरला प्रतिसाद यायला लागला आणि परमेश्वराची कृपा म्हणून स्त्रियांना देखील टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती होत होती। जसं आपण बघतो मोठ्या शहरांमध्ये ह्या सुविधा अत्यंत सहजपणे उपलब्ध आहेत। छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये बऱ्याच स्त्रिया किंवा जोडपी या ट्रीटमेंट पासून वंचित राहतात, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो। तेव्हा काळाची गरज लक्षात घेता हळूहळू आम्ही चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शाखा विस्तार केला आणि आज बारामती, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे येथे आपल्या श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या शाखा आहेत। मातृत्वाची समस्या असणाऱ्या जोडप्यांना येथे जागतिक दर्जाची सुविधा जसे की IVF असेल, ICSI असेल, लेझर असिस्टेड हॅचिंग, DFI, एम्ब्रियो बायोप्सी, डोनर सर्व्हिसेस यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली जोडप्यांना मिळत आहेत। वंध्यत्वाची ही जी समस्या आहे यामधून जेव्हा एक स्त्री जात असते तेव्हा तिला मानसिक आधार, काउन्सिलिंग जे समुपदेशन आपण म्हणतो ते त्या जोडप्याचं, त्यांच्या कुटुंबाचंही तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून ते या प्रोसेसमध्ये तिला मानसिक आधार देतील आणि ही प्रोसेस स्मूथली होऊ शकेल। आणि अपत्यप्राप्तीचं हे जे ध्येय आम्ही समोर ठेवले त्यामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला यश येतंय। नवा उद्योग उभा करायचा आहे, शिक्षण घ्यायचंय, आजारपणावर उपचार करायचेत, खरेदी करायची आहे, लग्न करायचंय, या किंवा अशा कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचे असतात ते पैसे। आणि जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ते पैसे आपल्याला परवडणाऱ्या दरात बँकांच्या दारात 17 फेऱ्या न मारता आपल्या वेळेत मिळावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। त्याच अपेक्षांची पूर्ती करणारी एक संस्था आहे आपलं पुढचं अनमोल रत्न। जाणून घेऊयात सुधन गोल्ड लोनची गाथा। सुधन गोल्ड लोन हे म्हणजे मागच्या 5 वर्षापासून भारतातल्या 12 राज्यांमध्ये काम करणारी ही कंपनी आहे आणि सोने तारण कर्ज या विषयामध्ये खाजगी कंपन्यांकडून
जी सावकारशाही पद्धतीने लुटमार चालू आहे, ती लुटमार थांबवण्याच्या उद्देशाने ही स्थापन झालेली कंपनी आहे की आपण जर सहकार क्षेत्रामध्ये काम करतो आणि सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा सोने तारण कर्ज वितरण पुरवठा होऊ शकतो, तर मग ह्याच्यातून लोकांना कमीत कमी व्याजदरामध्ये कसं कर्ज मिळू शकेल, म्हणून आम्ही एक त्याचा खूप स्टडी केला आणि समतामध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा गोल्ड लोनचं कामकाज चालू केलं. 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही समतामध्ये सोने तारण कर्जाचा फक्त 20 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ होता, तो आम्ही ज्यावेळेस ठरवलं की इथं वाढवला गेला पाहिजे हा पोर्टफोलिओ, त्यावेळेस एका वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेस कामकाज चालू केलं सोने तारणामध्ये, आमचा पोर्टफोलिओ 20 लाखावरून एका वर्षात 100 कोटी रुपयांचा निव्वळ सोने तारण कर्जाचा व्यवसाय झाला. महाराष्ट्राबरोबरच आमचं हे कामकाज तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, गुजरात अशा राज्यांना सुद्धा हे कामकाज विस्तारलं गेलं. याच्याकरता आम्ही आमचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सोने तारण कर्जाचं काम हे 100% पेपरलेस केलं जातं. त्या सॉफ्टवेअरमुळं अगदी 14 मिनिटांमध्ये आम्ही ग्राहकाला कर्ज पुरवठा करू शकतो. याचबरोबर जसं सुधांनी पतसंस्थांबरोबर कामकाज चालू केलं, मागच्या 2 वर्षापासून भारतातल्या मोठ्या बँकांबरोबर सुद्धा सुधांनी काम चालू केलेलं आहे. कोटक महिंद्रा बँक असेल, RBL सारखी बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक असेल, अशा वेगवेगळ्या बँकांबरोबर सुधांनी कामकाज चालू केलेलं आहे. बऱ्याचशा NBFC कंपन्यांच्या, बऱ्याचशा नाही, सगळ्याच NBFC कंपन्यांच्या पोस्टरवर व्याजाचे दर हे 6%, 6.5% लिहिलेले असतात. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस माणूस कर्ज घेतो ते व्याजाचे दर त्याला कमीत कमी 25 ते 36% 42% त्याला ते व्याजाचे दर पडतात. याच्या उलट ते जर सुधनच्या मार्फत कर्ज घेतलं तर सुधनच्या ज्या पतसंस्थांशी टायअप आहे, ज्या बँकांशी टायअप आहे, तिथे त्याला कमीत कमी 6.5% व्याजदरापासून जास्तीत जास्त 16% व्याजदरापर्यंत त्याला सुधनच्या मार्फत कर्ज पुरवठा होतो. म्हणजे लाखो रुपयांचं व्याज, कोट्यवधी रुपयांचं व्याज या गरीब लोकांचं, या गरजू शेतकऱ्यांचं हे वाचलं जातं आणि ते सुधनचं मेन व्हिजन आहे. तिकडे साता समुद्रापार इराण अमेरिका युद्ध भडकलं आणि इकडे भारतात आपल्या घरात स्वयंपाकासाठीच्या गॅससाठी मारामार सुरू झाली. गॅसच्या याच समस्येवर कायमस्वरूपी उत्तर शोधणारा, पर्याय देणारा युवा उद्योजक आहे आपलं पुढचं अनमोल रत्न. भेटूया बारामती इकोसिस्टीम्स आणि टेक्नॉलॉजीजच्या अभिमन्यू रामदास नागवडे यांना. नमस्कार, मी अभिमन्यू नागवडे. आपली कंपनी आहे बारामती इकोसिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. जे हे मशीन दिसत आहे ते रोटोमोल्ड मशीन आहे. तर याच्यामध्ये आपण भारतातले आधुनिक बायोगॅस संयंत्र बनवतो. तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे बायोगॅस बनवणारी ही आपली पहिलीच कंपनी आहे. त्या मशीनमधून ह्या अशा प्रकारच्या टाक्या बनतात. इसमें इन्होंने जो मॉडिफिकेशन किया है कि इसका जो स्ट्रक्चर बनाया है ये 9 mm है. इसके कारण इसमें इतना स्टडीनेस है कि ये सालों साल टिकता है. नहीं तो दूसरे मॉडल में ये कमज़ोर होके टूट, यहाँ पे क्रैक आ जाते हैं. दूसरा इन्होंने जो मॉडिफिकेशन किया है, ऊपर ये लोड दिया है. इसके कारण 500 फीट से दूरी तक ये आपका जो मीथेन जनरेशन होगा वो जाएगा. तो ये बायोगैस बिठाना एक किसान के लिए एक उपयुक्त मॉडल है अगर वो सेंद्रीय खेती या नेचुरल फार्मिंग में जाना चाहता है. आणि हे जे पर्सिस्टंट फाउंडेशन आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही हे युनिट 55,000 रुपयाचं आम्ही फक्त 14,000 रुपयात CSR माध्यमातून देतोय. तर हे युनिट बसवल्यामुळे दर महिन्याला शेतकऱ्याचे 2,000 रुपये इंधन खर्चात बचत होत आहे आणि 8 ते 10,000 रुपयाचं सेंद्रिय खत त्याला मिळत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातले आतापर्यंत आम्ही 1,000 लोकांना पर्सिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून बायोगॅस दिलेले आहेत.
तर आपल्या कंपनीला ऊर्जा मंत्रालय भारत सरकारची मान्यता आहे. तर ही मान्यता असल्यामुळे आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना आम्ही जे बायोगॅस देतो त्याला अनुदान मिळतं. तर ते अनुदान आहे ओपनसाठी 14,350 आणि कास्टमध्ये शेतकरी असेल तर त्याला आहे 22,000 रुपये. हेल्दी सॉयल, हेल्दी जानवर और हेल्दी ह्यूमन लाइफ का ये बेहतरीन मॉडल है कि आप बायोगैस अपनाइए और ज़्यादा से ज़्यादा उत्पादन लीजिए, अपना ही स्वास्थ्य कीजिए और पर्यावरण और समाज को भी अच्छा गुणवत्ता युक्त आप उत्पाद दीजिए. भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो, पण इथला शेतकरी खरंच सुखी आहे का? त्याच्या कष्टांचं मोल त्याला मिळतं का? आणि जर मिळत नसेल तर काय? खरं तर केवळ या प्रश्नात न अडकता उत्तर शोधणारा एक तरुण संशोधक आहे आपलं पुढचं अनमोल रत्न. भेटूया प्रवीण माने यांना आणि जाणून घेऊया प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय. ह्याच्या सगळ्याची सुरुवातीला आईवडील शेतीच करत होते. म्हणजे आमची ही 4थी पिढी आहे आणि आईवडिलांबरोबर काम करत असताना आज त्यांना ज्या काय ती जी स्वतः पिकं करत होती त्या शेतामध्ये मी डोळ्यांनी पाहत होतो की त्या पिकातून खर्च वजा जाता काही शिल्लकच राहत नव्हता. आणि परिस्थिती जी आजही माढा तालुक्यामध्ये पाऊस म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे सध्या इथं. आणि मग पाण्याची खूप टंचाई होती. म्हणजे कुठलंच पीक करता येत नव्हतं. त्यामुळं कर्जबाजारीपणा म्हणजे वडिलांनाही कर्ज झालं आणि ते कर्ज आम्हाला 5-10 वर्ष कर्ज फेडण्यात गेली. आणि नंतर हळूहळू काय गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला ह्या डाळिंब पिकातूनच प्रगती करता येईल. आणि सुरुवातीला डाळिंब हे पीक लावलं, पण नंतर त्यामध्ये खूप अडचणी आल्या आणि त्यातूनच शिकत गेलो. हळूहळू त्याच्यात बदल करत गेलो. ज्या पहिल्या बहुखोड बागा होत्या त्या बागेमध्ये आज ज्या समस्या आल्या जे पिन होल बोरर, मर, तेल्या ह्यासारख्या समस्यांनी बागा महाराष्ट्रातल्या 80% बागा उद्ध्वस्त झाल्या. आणि त्यानंतर मी त्याच्यावरती जे काम केलं आजपर्यंत तर त्यामध्ये थोडे छोटे बदल करून उपाययोजना करत गेलो आणि त्याच्यावरती 100% सक्सेस मिळवलं. त्यामुळं जे उत्पन्न आहे जे आता जे 10 टनापर्यंत उत्पन्न येत होतं ते आज 20 टनापर्यंत तेवढ्याच 1 एकरमध्ये नेलं आणि जो खर्च आहे तो 50%वरती आणला. आणि फळाला म्हणजे चांगल्या क्वालिटीची फळं निघायला लागली. त्यामुळं त्याला रेट पण मार्केट पण चांगलं मिळालं. प्रवीण भगवा व्हरायटी आणि एक खोड पद्धत आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल. महाराष्ट्र सोडून बाहेरच्या इतर 4 राज्यामध्ये या पद्धतीने लागवडी करून आज 2-3 वर्ष झालं शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. हे खरं तर आई वडील भाऊ आणि घरातील जे काय सर्व आमचे सदस्य म्हणजे लहान मुलं पण आमचे ह्याच्यामध्ये सामील झालेत. म्हणजे ह्या कामामध्ये खरंच म्हणजे संपूर्ण कुटुंबाचाच खरं तर ह्या यशामध्ये सहभाग आहे म्हणलं तरी चालेल. यानंतर जाणून घेणार आहोत अशा एका संस्थेची गाथा जी असंख्य गरजूंसाठी आर्थिक आधार बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचं हे कार्य कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरतंय, कित्येकांचा आधार बनलंय. पाहुयात महाराष्ट्राच्या या अनमोल रत्नाची कहाणी. आमची ही संस्था फोंडाघाट या गावी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या फोंडाघाट या गावी राधाकृष्ण मंदिरच्या माध्यमातून 1991 साली स्थापन झाली. त्यानंतर आजतागायत आज या संस्था 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या राधाकृष्ण मंदिरच्या घटनेमध्ये की समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी
एक पतसंस्था स्थापन करण्याचा एक म्हणतोय. आमचे तत्कालीन सेक्रेटरी दादा कुशे यांनी ती संकल्पना मांडली होती. पहिल्यांदा 3 शाखा स्थापन झाल्या, कणकवली, फोंडा आणि कुडाळ. आमच्या 18 शाखा आज कार्यरत आहेत आणि आम्ही आता नुकतंच राज्य क्षेत्र कार्यक्षेत्रामध्ये आम्ही आता पदार्पण केलं आहे. संचालक मंडळ मासिक मंडळ म्हणजे धोरण आणि ठराव घालतात, पण त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे आमचे प्रशासन करतं. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे CEO यशोदास पावसकर, त्यांचे सहकारी, इतर मॅनेजर आणि यांचं मोठं योगदान आहे. आणि त्यांच्या आणि आमच्या ह्या दोघांच्या ह्या बॉन्डिंगमुळेच आज आमच्या पसंती एवढी भरारी घेतली आहे. आम्ही आता पूर्ण आमची ही संस्था कोअर बँकिंगमध्ये उतरली आहे. त्यामध्ये NEFT, RTGS, SMS सुविधा, ज्या ऑनलाईन ज्या नॅशनल बँका ज्या सुविधा देतात आत्ता, त्या सगळ्या सुविधा आमच्याकडून आता लोकांना आम्ही प्रोव्हाइड करतो. आमचे जे ग्राहक आहेत हे जिल्हा सोडून जिल्ह्याबाहेर आहेत, काही मुंबईसारख्या ठिकाणी आहेत किंवा अदर स्टेटमध्ये आहेत, त्यांना आमच्या संस्थेची कनेक्टिव्हिटी होण्यासाठी ऑनलाईन सुविधा आम्ही चालू केलेली आहे. आमची पतसंस्था एक सक्षम पतसंस्था म्हणून आता नावालेली आहे. कोरोना काळात ज्या वेळेला आमच्या व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले काय, आणि आमच्याकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्यांना ते वेळेत भरता आलं नव्हतं, अशा ग्राहकांना त्यांनी आमच्यासमोर व्यथा मांडल्यानंतर त्यांना आम्ही सर्व प्रकारची सवलत देऊन, त्या कर्जामध्ये हप्त्यामध्ये सवलत देऊन हप्त्यामध्ये सवलत देऊन त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. 1991 ज्या संस्थापन केली त्यावेळी आम्ही जिल्ह्याचं कार्यक्षेत्र घेतलं आणि त्या संस्थापन करण्यासाठी कैलासवासी दादा कोरगावकर आणि दादा कुसे यांचा मोठा सहभाग होता. प्रथम या ठिकाणी फोंडा या मंदिरामध्ये एक लहानशी शाखा स्थापन केली आणि त्यानंतर कणकवली आणि कुडाळ या ठिकाणी 2 शाखा स्थापन करून एकूण 3 शाखेमध्ये आम्ही प्रथम काम चालू केलं. तर या संस्थेनं फार मोठी भरारी घेतलेली आहे. संपूर्ण जिल्हा सोडून संपूर्ण राज्याचं कार्यक्षेत्र या संस्थेला मिळालेलं आहे. आज जवळजवळ 200 कोटीचं ठेवी या संस्थेचे आहेत. त्याचप्रमाणे 150 कोटी आम्ही कर्ज वाटप केलं आहे. वैसमाज नाव जरी संस्थेचं असलं तरी आम्ही सर्व समाजाला घटकांना या संस्थेमार्फत कर्जपुरवठा करतो आहे, त्यांच्या ठेवी घेतो आहे आणि सर्व सहकार्य करतो आहे. जिल्ह्यामध्ये 16 आणि इतर ठिकाणी 2 ब्रँचेस, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 ब्रँचेस आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 ब्रँचेस, एकूण 4 ब्रँचेस आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 14 ब्रँचेस आता चालू आहेत. या संस्थेची संचालिका 10 वर्ष काम करते. महिला बचत गटासाठी आमची संस्था काम करते. त्यांना लागणारे कर्ज वगैरे आम्ही देतो. या संस्थेमध्ये 1994 पासून काम करतो आहे. लिपिक पदापासून ते CEO पर्यंत एवढ्या पदांवर मी आजपर्यंत काम केलं आहे. तो आपल्या धर्मादाय फंडातून बऱ्याच वेळा आर्थिक मदत इतरांना करत असते. फोंडागडमधील जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलं आहेत, जेणेकरून ती शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा त्यांचे पालक 1ली ते 8वीपर्यंत सुद्धा खर्च त्यांचा उचलू शकत नाहीत, अशी 10 मुलं आम्ही त्या शाळेत जाऊन शोधून काढली आणि 10 मुलांना आपण 1ली ते 8वीपर्यंतचा अभ्यासाचा जो खर्च आहे किंवा शाळेचा जो खर्च आहे तो संस्था या धर्मादाय फंडातून करते. वैश्य समाजमध्येच सामुदायिक विवाह होतात, मोफत विवाह, त्याला आपण दरवर्षी 50,000 रुपये धर्मादाय फंडातून मदत करतो. मेडिकल कॅम्प घेतले आणि कॅम्प घेण्याचं एक वैशिष्ट्य होतं की बऱ्याच ठिकाणी कॅम्प घेतले जातात मेडिकल, परंतु आयुर्वेदिकचा कॅम्प कोणी घेतला नव्हता कारण तो खर्चिक असतो थोडासा पेशंटसाठी. म्हणजे वैभवडीसारख्या दुर्गम भागात तो कॅम्प घेतला आणि त्याला लागणारी जी प्राथमिक औषधं होती ती आम्ही लोकांना फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली. फोंड्याचं राधाकृष्ण जे मंदिर आहे तिथून ही संस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे ते पण भान आम्ही ठेवलं आहे. मंदिराला दरवर्षी आपण धर्मादाय फंडातून 1 लाख रुपये मदत करतो त्यांच्या कार्यक्रमासाठी. मी या संस्थेमध्ये जवळजवळ 28 वर्ष काम केले. आमचा अनुभव म्हटल्यावर इथले कर्मचारी, इथला स्टाफ, संचालक हे सर्व आम्ही एक कुटुंब म्हणून सर्वजण असं काम करतो. त्याच्यामुळे आज आमच्या संस्थेच्या ठेवी व कर्ज वाटप याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. मी जेव्हा लागली तेव्हा म्हणजे लिपिक पदापासून या पदापर्यंत मी आजपर्यंत काम करत आली आहे आणि संस्थेबद्दल चांगल्याच होतं, म्हणजे आपली संस्था म्हणूनच आम्ही करत आलो. मी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट हेड ऑफिसमध्ये काम करते. लिपिक या पदावर आहे आणि आमच्या जास्तीत जास्त महिला वर्ग असल्यामुळे त्यांच्या ओळखीने वगैरे लोक जास्त सभासद वगैरे होतात. यासह या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा.